मेट्रो भरपूर स्वस्त आहे, फक्त 15 रिंगीटमध्ये एअरपोर्टला पोहोचता येतं. मलेशियन एअरपोर्ट आहे आणि ड्युटी फ्री. सर्वात चांगली गोष्ट काय आहे मलेशियाची, ती म्हणजे तुम्हाला बॅगेतून सामान काढावंच लागत नाही. म्हणजे जी कॅबिन बॅग असते तुमची, ते लॅपटॉप काढा, वायर काढा किंवा इतर काय असेल ते काढण्याची गरज नाही, फक्त बॅग टाकायची. तुम्हाला हातसुद्धा लावला जात नाही. आणि आपल्या इंडियन्सला कस्टम घ्यायची इथेसुद्धा, काय कस्टम म्हणतो, इमिग्रेशनला काय एवढं विचारलेलं मी आत्तापर्यंत जितक्या वेळा आलो गेलो काहीच नाही. म्हणजे इवन ते थंब प्रिंटसुद्धा घेतलेलं नाही मलेशियामध्ये. आणि का पॉलिटिक्सली न्यूजमध्ये एकदम निगेटिव्ह दाखवलं जातं मलेशियाला. तुम्हाला मलेशिया वाटणारच नाही, तुम्हाला असं वाटेल की साऊथ इंडियामध्ये जा असं आहे. कारण ना जेवणामध्ये एक्सपेन्सिव्ह आहे, भले करन्सी इंडियापेक्षा हाय आहे, म्हणजे 18 रुपये जातो आहे 17-18मध्ये, पण बाकीच्या गोष्टीमध्ये तर तुम्ही 3 रिंगीट म्हणजे भात घेतलात ना, 1.5 रिंगीटचा भात आणि वरती मच्छीचा रस्सा झालं, तुमचे मच्छीचा रस्सा फ्री येतो. म्हणजे 1.5 रिंगीटमध्ये किंवा 2 रिंगीटमध्ये भात झालं, संपलं तुमचं जेवण. आता 2 रिंगीट इंडियामध्ये कन्वर्ट केलात तर 34 ते 36 रुपये होतील किंवा 40 जास्तीत जास्त. 40 रुपयामध्ये तुम्हाला भात आणि रस्सा वरती मच्छीचा, तो पण मस्त. म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये आमच्याकडे खोबऱ्यासारखं असं सेम तशाच पद्धतीने थोडंफार असतो. मग चिकनचा पाहिजे चिकनचा घ्या, डाळ पाहिजे डाळ घ्या, सांबार पाहिजे सांबार घ्या असं. आणि दुकानं बघत बसलेलं, प्राईस बघा 3700 रिंगीट. हे बघा स्कॅमचं ठिकाण. हे सांगतात आहे थर्ड पार्टी आणि कार्डवरती ॲक्सेस करायला देत नाही आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या, आता माझा ॲक्सेस झालं पण बाकी दोघा-तिघांचं अशी रक्तत आहे. आणि कार्डचं लॉनचं कसं घेतात आहे, 1 तासाला एवढे पैसे, 2 तासाला एवढे पैसे. लूटमार चालू आहे.